प्रत्येक वर्षी 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो। युनेस्को अर्थात संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या वतीने वाचक, प्रकाशन आणि कॉपीराइट या तिन्ही गोष्टींना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो। जगभराप्रमाणे भारतात सुद्धा जागतिक पुस्तक दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शनं, पुस्तक वेळ, व्याख्यान, परिसंवाद आदीच अजून मोठ्या प्रमाणात केलं जातं। वाचन संस्कृती रुजवून ती जोपासणं, वाचनाची व्याप्ती वाढवणं, वाचक संख्या वाढवणं, वाचनाचा आनंद निर्माण करणं, साहित्यांच्या सर्व प्रकारच्या उहापोह होणं आणि पुस्तक लेखक, प्रकाशक यांचा त्या निमित्ताने सन्मान होणं अशा अनेक उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो। म्हणूनच जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने शांतिनिकेतन वाचन कट्टा हा अभिनव उपक्रम जाहीर केला आहे, असं आवाहन यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालय शांतिनिकेतन सांगलीच्या वतीने करण्यात आलं। यावेळी समन्वयक साई कलाम कोरबू, यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या कार्यवाह हर्षा बागल, ग्रंथपाल ज्योती मोहिते, लिपिक कोमल जाधव, दत्तात्रय वारे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी हर्षा बागल, नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने कार्यवाह या नात्याने मी आपल्याशी बोलते। उद्या 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो। जागतिक पुस्तक दिन, जागतिक कॉपीराइट दिन आणि त्याचप्रमाणे वाचन, कॉपीराइट आणि प्रकाशन या तिन्ही गोष्टींना प्रोत्साहित करण्यासाठी जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो। भारतात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करण्यासाठी या दिवशी साजरे होत असतात। आपणही आपल्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने एक अभिनव उपक्रम या निमित्ताने घेऊन आलो आहे, तो म्हणजे शांतिनिकेतन वाचन कट्टा। आणि दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी हा उपक्रम या आपल्या शांतिनिकेतन परिसरात राबवला जाणार आहे। वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी, वाचक संख्या वाढावी, वाचनाची व्याप्ती वाढावी आणि आपल्या या ज्या ग्रंथालयामध्ये सुमारे 25,000 इतकी जी मुबलक ग्रंथसंपदा आहे ती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण हा वाचन कट्टा सुरू करतो आहोत। तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।